ते जागा घेतली आहे तेव्हापासून मला लई त्रास करत होते आणि मी काय केलं नाही ते समजे नाही मला. कागदपत्र पूर्ण क्लिअर आहे माझ्याकडं आणि तिने म्हणते तू कागदपत्र घेऊन बी काय करणार, मी सोडतच नाही तुझी जागा. मी म्हणलो माझं संगत मालक आहे ते 64 एकर ते तिने दिलं ते तुझं मालकची सही आहे माझ्याकडं. मी हे सगळं सांगायला लागलो तू काय कर तू, मी तुला जागा देतच नाही असं म्हणाली ती. आता मी काय करू ते, आणि मला तर असं मारांची धमकी द्यायला लागली ती, तू कुणापाशी जातो जा, मी बघतो तुला. कागदपत्र कुणाच्या नावाने आहे? चांद मदरसाब छपर माझ्या नावाने आहेत. हां, आणि पूर्ण क्लिअर आहे माझं, ते कागद बघू शकता तुम्ही. माझं क्लिअर नसलं तर देऊ शकतो तुम्ही कोणाला बी. हां, ते मालक माझं ते 10 लाखाला घेतलेलं आहे मी जागा ते, आणि चेकनी व्यवहार केलेला आहे. त्या हिशोबाने हे दिलेलं आहे. आज तरी बी तिने मला कब्जा हे करून हे करायला लागली ती, आणि तिथं आम्हाला बघायला बी दी नाही ती, काय करावं काय नाही असं करायला लागली ती मला. हां, पुढे जायचं दी नाही ती मला. म्हणून मी हे माझा जीवाला धोका आहे आणि जागेची पूर्ण चौकशी करा तुम्ही, चौकशी करून न्याय द्या. हुसेन मदार छपरबन CP साहेबाकडं अर्ज द्यायला आलतो आम्ही. CP साहेबाकडे जाग्यावर आम्हाला राजू पिरंगे, विजय पिरंगे हे आमच्या जाग्यावर हेने आम्हाला दमदाटी करतात, आम्हाला मारण्याची धमकी देतात. अजून आम्हाला एवढं म्हणतात की तू तिथं का बघायला, आम्ही तिथून फिरतो तिथून फिरतो तर आम्हाला म्हणतात तुम्ही तिथं का बघायला, तुमचा हातपाय तोडेल, हे जाग्याचं विचार सोडून टाका तुम्ही ते, म्हणून असं आम्हाला धमकी देतात. कोण म्हणलं तुम्हाला? आम्हाला असं राजू पिरंगे म्हणले असं काय, असं आम्हाला म्हणतात तुम्ही जाग्याचा विचार सोडून टाका, तुमचा हातपाय तोडील ते, असं आम्हाला धमकी देतात. त्यांचे बाया आमच्या बायाला बघून असं तसं साहेब आम्हाला शिवागाळ करतात आम्हाला. मग लेकरांना बघून लेकरं हे त्रास करते ती. साहेब आम्हाला न्याय भेटावं त्या हिशोबाने आम्ही तुमच्या पैसे आलतो सर. साहेब आम्हाला न्याय द्यावा ही आमची नम्र विनंती आहे सर. उमर फारूक चांद छपरबन, मी राहणार 2 नंबर झोपडपट्टी विजापूर नाका सोलापूर. जसे आमचे काकाने म्हणलेत त्याविषयी सर आम्हाला ना आत्ता पण त्रास दिलेत, न्यूज दिलं ना आम्ही काल, आता पण आम्हाला धमकी आल्यात सर. आम्हाला रात्र पण आता झोपू वाटे नाही, कधी काय होते की माहीत पडत नाही. आणि सांगते ते राजू उल्हास पिरंगे आणि त्यांचे घरवाले बायका, त्यांनी आमच्या बायकाला आमच्या आईला आणि काकीला बघून ना तिने शिव्यागाळ करतात आणि म्हणतात की तुम्ही कुठंपर्यंत जाता. हे का न्याय का सर, आम्हाला न्याय मिळवून द्या सर.